हाच परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग आहे आणि अध्यात्मातूनच ईश्वराच्या शक्तीचा साक्षात्कार फक्त बालाजी टीव्ही चॅनलवर। जया मध्ये नारायण शुद्ध पुण्य ते गोपाराया यांचा अवघ्या 4 चरणाचा उत्कृष्ट असा उपदेशपर प्रकरणातील अभंग आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरता निवडला आहे। विठ्ठल या पद्धतीवर कसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा, आज आपण या ठिकाणी जमलेले आहात। प्रथम पुण्यस्मरण कैलासवासी कल्पनाबाई रघुनाथ भागवत आजींचा आज प्रथम पुण्यस्मरण आणि या पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी जमलेले आहात।
तर आजींच्या पुण्यस्मरणानिमित्त ज्यांनी मला या ठिकाणी आग्रह केला, त्यांच्या सांगण्यावरून इथपर्यंत येण्याचा योग आला, असे माझ्या वडिलांचे परम मित्र दत्तात्रय काका वालझडे. तर काकांच्या सांगण्यावरून आणि हा पूर्ण परिवार, भागवत परिवार, त्याच्यामध्ये शोकाकुल असणारे श्री दत्तू भिका भागवत, श्री समाधान रघुनाथ भागवत मुलगा, श्री चिरंजीव हर्षद दत्तू भागवत पुतण्या, सौ सविता काळू किरवे मुलगी, सौ वैशाली दत्तू भागवत जाऊ, सौ आरती समाधान भागवत सून, सौ अनुसया मच्छिंद्र शेलार मुलगी, आशा बाळासाहेब किरवे मुलगी, नातू कुमारी शौर्य कार्तिक रुद्र. तर हा समस्त भागवत परिवार, या परिवारांनी इथपर्यंत कीर्तन करण्यासाठी मला आग्रह केला आणि त्यांच्याही सांगण्यावर इथपर्यंत येण्याचा योग आला. म्हणून या पूर्ण भागवत परिवाराला मी धन्यवाद व्यक्त करते. माझ्या सोबत आले उत्कृष्ट गायनाची साथ ज्यांनी मला सुरुवातीला केली, पट्ट्यामध्ये त्यांचा गोड आवाज आहे असे गान कोकिळा म्हणून ज्यांची ओळख आहे, असे हरिभक्त पारायण शांताराम महाराज कोरडे महाराज या ठिकाणी आले. त्यांचा गोड आवाज आज आपल्याला ऐकायला भेटणारच आहे. तसेच हरिभक्त पारायण युवा कीर्तनकार कुणाल महाराज बांबळे गायनाचार्य, तेही या ठिकाणी त्यांची उपस्थिती झाली आहे. माझ्यासोबत आलेले टाळकरी वृंद असतील, मृदंगाचे गोड अशी साथ करणारे हरिभक्त परायण मध्यम सम्राट अविनाश महाराज वंडेकर महाराजांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे. साऊंड सिस्टीमचा गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. तर आमच्या पूर्ण सह्याद्री पट्ट्यामध्ये त्यांचा हात कोणी साऊंड सिस्टीमच्या बाबतीत धरत नाही असे असणारे आमचे संतोष मामा भांगरे, तर मामांची साऊंड सिस्टीम आहे. तर सर्वच या ठिकाणी आपण या ठिकाणी जमलेले आहात. ईश्वराचं गोड चिंतन आपल्याला पाहायचं आहे. तसेच ज्यांच्याकडे ज्ञान प्राप्त करून घेतलं, महाराष्ट्राच्या गान गोकुळा ज्यांची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे, गुरुवर्य साध्वी सोनाल दिदी करपे, दिदींच्या संस्थेमध्ये शिक्षण घेत असताना माझी गुरु भगिनी हरिभक्त परायण मृदुंग सम्राट भाविका ताई भगत, ह्याच गावाचं भूषण आहे ते कसारा गावाचे. तर भाविका ताई त्यांची वडील सुद्धा या ठिकाणी आले आहेत, आमचे सोमनाथ काका भगत, आणि त्यांची आई या ठिकाणी विना घेऊन त्या ठिकाणी उभ्या आहेत. तर काकांना आणि काकूंना दोघांनाही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. ज्ञान प्राप्त करून घेतलेला माझे गुरुवारी हरिभक्त परायण दिदींच्या चरणी एक नतमस्तक होते. त्यांच्या पुण्यमय वारकरी संप्रदायामध्ये आहे माझे आजोबा, बाबांच्या चरणी नतमस्तक होते. माझे वडील या ठिकाणी आलेले आहेत. महिला वर्ग, पुरुष वर्ग, आबाल बाल वृद्ध, सर्वांच्या मध्ये ईश्वराचं चिंतन आज पाहायचं आहे. विठ्ठल लक्ष्मी म्हणजे नारायणाची पत्नी आहे. तुकोबरा म्हणतात, आम्ही जर नारायणाला मिळवलं तर सरस्वती सुद्धा येईल आणि लक्ष्मी सुद्धा त्या ठिकाणी आमच्या जवळ येईल. म्हणून तुम्ही नारायणाला अगोदर बजा. 3 शब्द जगद्गुरु तुकोबरा हाताला वापरतात: हस्त, पाणी, हस्त आणि कर. पाणी म्हणजे घेणे, हस्त म्हणजे देणे आणि कर म्हणजे जोडणे. आपण कुठे व्यवसाय करत असेल, कुठे नोकरी करत असेल तर तो आपल्या हक्काचा